रघुनाथरावांना डायबिटीज असल्यामुळे त्यांना भूक कंट्रोल होत नव्हती. त्यांना वेळेत जेवण मिळालं नाही तर त्यांची चिडचिड व्हायची. मग ते कुठेही असले तरी त्यांना काहीतरी थोडंसं खायला हवं असायचं. असंच एकदा ते त्यांच्या मुलीच्या घरी गेले होते आणि त्यांना सकाळी फारच भूक लागली. पण जेवणाचा काहीच बेत दिसत नव्हता म्हणून ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, "अगं, मला खूप भूक लागली आहे." तेव्हा त्याच वेळेस सुवर्णाताई डोळे मोठे करून चिडून म्हणाली, "तुम्हाला थोडी लाज वाटत नाही का? आपण मुलीच्या घरी आहोत आणि भूक-भूक करत बसलात. जरा थांबू शकत नाहीत का? हे आपलं घर नाही. आपण मुलीच्या सासरच्या घरात आलो आहोत. समजले का?" रघुनाथराव कुठे कमी पडले. ते म्हणाले, "सुवर्णा, मुलीच्या घरी आलो म्हणून भूक लागू शकत नाही का? भूक म्हणजे भूकच असते. कुठेही लागू शकते. तू काहीही विचार करतेस. आपलं मुलीचं घर आहे, दुसऱ्यांचं काही नाही." इतकं ऐकताच सुवर्णाताई बडबड करू लागल्या. माहीत नाही तिच्या सासरचे लोक काय विचार करत असतील. रघुनाथरावांनी हात चोळत उत्तर दिलं, "अगं, आता तू कशाला असं विचार करतेस? ही तुझी सगळ्यात वाईट सवय आहे. कशातूनही कुठे पोचतेस. जाऊ दे, कुणी काही विचार करत नाही." तेवढ्यात जेवणाचं ताट हातात घेऊन आरुषी खोलीत आली. "सॉरी बाबा, सॉरी आई. मी गिरीशच्या वडिलांना वाढत होते. तुम्हालाही भूक लागली असेल." आई म्हणाली, "तू पण येऊन जेवू. बाबांसोबत बस. तोपर्यंत मी अजून गरम चपाती घेऊन येते." असं म्हणत गोंधळली ती पुन्हा स्वयंपाकघरात धावत गेली. ती गेल्यावर सुवर्णाताईंची सुरुवातीची सूर पुन्हा सुरू झाला. "विनाकारण आपली मुलगी एवढा त्रास का घेत आहे? आपण बाहेर कुठे खाऊ शकत नाही का? शहरात किती हॉटेल आहेत." ती म्हणाली, "तिच्या सासरच्या लोकांना काय म्हणायचे आहे? तिचे आई-वडील तर नेहमीच घरी येत असतात." तेवढ्यात आरुषी गरमागरम चपात्या घेऊन आली आणि म्हणाली, "अगं आई, तू काय बोलतेस? हे तुमचंच घर आहे, माझं घर आहे. मी असताना बाहेर हॉटेलमध्ये का जायचं? कुणी काही विचार करत नाही. प्लीज आई, आता जास्त काही विचार करू नकोस." रघुनाथराव हसत म्हणाले, "आरुषी बाळा, मी हेच तुझ्या आईला सांगत होतो. पण तुझ्या आईला खूप लाज वाटते इथे. अगं, हे आपले पाहुणेच आहेतच. आपण येत जात राहणारच. आणि हो, अगं, भाजी खूप छान झाली होती. मस्त पोटभर जेवलो." सोनाताई उठून म्हणाल्या, "चला, नाहीतर घरी पोहोचण्यापर्यंत रात्र होईल. हो, निघूया." पोटावर हात फिरवत रघुनाथराव म्हणाले, "ठीक आहे आरुषी बाळा, आम्ही निघतो आता." "ठीक आहे बाबा, पण काळजी घ्या दोघांनीही. आणि बाबा, तुम्ही थोडे विचित्रच आहात, पण या जगातले बेस्ट बाबा आहात बाबा." असं म्हणत तिने प्रेमाने त्यांच्या दोघांच्या गालांना हलके सोडले. बापरे! लिकीचं प्रेम पाहून सुवर्णाताईने हसू लागल्या. त्यांच्या मनात विचार आला, किती सुंदर नातं आहे यांचं. पारदर्शक, निखळ, काहीही लपलेलं नाही. दुरावा ना काही. राजकारणापासून चित्रपटापर्यंत सगळ्यांना मन मोकळं बोलतात. आणि मी तर माझ्या नकळत वडिलांसमोर उभं राहायला पण धजावत होतोय. त्यावेळी आरुषी पुन्हा म्हणाली, "बाबा, जास्त गोड खात जाऊ नका. मला तुमची काळजी वाटते. डॉक्टरांनी पण सांगितले गोड कमी खात जा. प्लीज मला वचन द्या, तुम्ही गोड पदार्थांना हातही लावणार नाहीत." आरुषीचं बोलणं संपताच सुवर्णाताई लगेच म्हणाल्या, "यांना समजावून काही फायदा नाही. यांना स्वतःवर कंट्रोलच नाही. गोड दिसलं की जणू आयुष्यात कधीच खाल्लंच नाही अशा प्रकारे ते तुटून पडतात." तेव्हा आरुषी खट्याळपणे म्हणाली, "ठीक आहे. मग इथूनच पुढे मी ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावणार नाही." असं म्हणून तिने जाणून म्हणून रघुनाथरावांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. कारण तिला माहीत होते की तिचा एक छोटीशी चूक देखील तिच्या बाबांच्या मनाला धडधड लावते. तेवढ्यात रघुनाथराव घाबरून म्हणाले, "नाही आरुषी बाळा, असं कधी करू नकोस. ठीक आहे, इथून पुढे मी काही गोड खाणार नाही. पण जर तुझ्या आईला सांग, ती मला खूप ओरडते. मला तर तिलाच घाबरून राहावं लागतं." लहान मुलासारखं गोड तोंड करून ते म्हणाले. ते पाहून आरुषी हसू आवरू शकली नाही. मोठ्याने हसत ती म्हणाली, "आई, तू पण बाबांना इतकं ओरडू नकोस. आणि बाबा, तुम्हीही आईचं ऐकत जा थोडंसं." गार्डियनसारखं दोघांना एकत्र समजावत ती म्हणाली, 2 महिन्यांनी पुन्हा तुमची शुगर तपासून डॉक्टरांना दाखवायला यायचे. उशीर केला तर डॉक्टरांचा ओरडा ठरलेला आहे." आरुषीच्या मनात कायम एकच काळजी होती, बाबांची शुगर वाढली तर काय होईल. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ती गुगलवर शुगरविषयी सतत वाचत असायची. तिला माहीत होतं की तिचे बाबा खाण्यापिण्याच्या बाबतीत फारच बेजबाबदार आहेत. सुवर्णा त्यांच्या भीतीने घरात नाही पण बाहेर जाऊन काही ना काही गोड खातच असतात. स्वतःवर कंट्रोल नाही आणि माणसाला ज्या गोष्टींवर बंदी घातली जाते त्याच गोष्टीकडे मन जास्त धावतं. रघुनाथरावांच्या साखरेच्या भीतीमुळे सुवर्णाताई तर फ्रीजलाही लॉक लावत होत्या. वाईट वाटायचं, पण काय करणार. आईवडिलांना निरोप देऊन आरुषी घरात येतच होती इतक्या शोभा मामी आणि सासूबाई सावित्रीताई यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं. पाय तिथेच थबकले. सावित्रीताई तोंड वाकडं करत म्हणत होत्या, "जरा सुद्धा लाज शरम नाही या लोकांना. मनाला आलं की तोंड करून येतात. हे त्यांच्या मुलीचं सासर आहे, धर्मशाळा नाही."
शोभा मामी लगेचच हात जोडून म्हणाल्या, ताई मी तर पहिल्यांदाच पाहत आहे. मुलीच्या सासरी येऊन असं गचागचा खाताना. किती निर्लज्ज लोक आहेत. आणि एक आम्ही मुलीच्या घरी गेलो तर पाणीही पित नाही. आणि हे बघा, बापरे कमालच आहे. सविताताई अधीरपणे म्हणाल्या, हेच आईबाप तर 2 महिन्यांनी डॉक्टरांकडे येतात. कारण सांगून. सकाळ संध्याकाळ खाऊन पिऊन निघतात घरातून इथून. मनाला वाटतं मनाला वाटतं की विचारावं का, तुमच्या शहरात डॉक्टर नाहीत का? की मुद्दाम इथंच दाखवायला येतात. पण मुलाला वाईट वाटू नये म्हणून गप्प बसते. हे सगळं ऐकून आरुषी एकदम स्तब्ध झाली. तिच्या मनात एकच वेदनादायक प्रश्न होता. ह्या दोघी ज्यांच्यासाठी मी सकाळी उठल्यावर चहा बनवते, एक आवाजाला धावत जाते, आवडीनुसार यांचा स्वयंपाक करते, छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेते. काळजी घेताय ती माझ्या आईवडिलांबद्दल असं बोलतात तीच लोक. तिला ठाऊक होतं सासूबाईंना तिच्या आईवडिलांचं येणं आवडत नाही. पण बाहेरच्या लोकांसमोर अशी गोष्ट कशी सांगायची? तिला रागही आला आणि दुःखही वाटलं. माझ्या आईवडिलांनी काय वाईट केलंय? कोणते आईवडील आपल्या मुलीच्या घरी येऊ शकत नाहीत का? तिच्या मनात एक तिखट विचार चमकून गेला. मुलांचे आईवडील मोठ्या अधिकाराने मुलाच्या घरी राहू शकतात, पण मुलीचे आईवडील वडील येऊच नाहीत का? हा नियम कुणी तयार केला? एक वेदनादायक कठोर सत्य तिच्या मनात फिरलं. खरं म्हणजे लाज तर मुलाकडचे वाटायला हवी, जे हुंड्याच्या नावावर मुलीच्या आईवडिलांसमोर हात पसरतात, मुलाला विकून टाकतात आणि तरी त्यांचं इतकं घमंड. तिला शोभा मामींचा किस्सा आठवला. शोभा मामींच्या मुलाचं लग्न मांडवात मोडलं होतं. मुलीकडच्यांनी गाडी देऊ शकले नाहीत म्हणून. मुलीचा बाप हात जोडून म्हणाला होता, लग्नानंतर आम्ही गाडी देऊ, फक्त अक्षदा पडू द्या. पाहुण्यांसमोर आमचं हसू होईल. पण मामी ऐकायला तयारच नव्हत्या. शेवटी मुलीकडच्यांनी पैसे जमवून गाडी घेतली, तेव्हा कुठे लग्न पार पडलं. आणि हीच मामी आज इथे बसून तोंड चालवतीये. लाज तर यांनाच वाटायला हवी लाज. आरुषी मनातल्या मनात संतापत काही न बोलता आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात सावित्रीबाई हाक मारत म्हणाल्या, अगं तुझे आई वडील पुन्हा कधी येणार आहेत? मेथीची भाजी नीट करत सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या. तेव्हा आरुषी डाटोट खात म्हणाली, आई ते लोक गेले आहेत, आता 2 महिन्यानंतर परत येणार आहेत. सासूबाईंचा रोजचा व्यवहार पाहून आरुषीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. आई वडील आले की काही ना काही घेऊनच येतात. कधीच रिकाम्या हाताने येत नाहीत. तरी यांचं तोंड कधी बंद होत नाही. सासूबाई पुन्हा टोचून म्हणाल्या, आता बघूया ते कधी येतात. मला तर वाटतं त्यांच्या घरात खायला सुद्धा मिळत नसावं. आरुषी मनातल्या मनात पुटपुटली, 4-5 जण जेवायला घालू शकतात. त्यांच्याकडे पैसा काही कमी नाही. ते तर मुलीच्या प्रेमासाठी तिथे येतात. शोभा मामी विंग हसत पुन्हा म्हणाली. दात उठ खात मामी पुन्हा म्हणाली, आरुषी मला तर असं वाटतं की तुझ्या माहेरी चांगला डॉक्टरच नाहीत काय गं? म्हणून तुझ्या आईवडिलांना मुलीच्या घरी यावं लागतं डॉक्टरांना दाखवायला. आरुषीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे माठातून थंड पाणी घेऊन प्यायला लागली. तिला बाबांचे शब्द आठवले. रागाने डोकं भरलं की 1 ग्लास थंड पाणी प्यायचं. सगळा राग शांत होतो. खरं तर ती उलट सासूबाईंनाच विचारू शकली असती, माझे आईवडील त्यांच्या मुलीकडे राहणार नाहीत तर कुठे राहणार? हे घर जसं तुमचं आहे तसंच माझंही आहे. पण एकदा सावित्रीताईंनीच तिला टोचून म्हटलं होतं. आरुषीला समजलं की हे तुझं सासर आहे, माहेर नाही. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग माझं स्वतःचं घर कोणतं? हा प्रश्न तिला सतत त्रास देत होता. मुलीचं आयुष्यच असं असतं. माहेर वेगळं, सासर वेगळं. माहेरी सगळं आरामात असतं. सासर परके असतात. मग मुलीचं स्वतःचं घर असं खरं घर कोणतं? आरुषी माहेरी हवी तशी मनापासून जगायची. ना भीती ना संकोच. पण सासरी प्रत्येक गोष्ट सासूबाईने विचारून करावी लागायची. रीतिरिवाज मनाविरुद्ध असले तरी तिला प्रत्येक वेळी आठवण करून द्यायची, हे तुझं सासर आहे, माहेर नाही. आरुषी आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांची काळजी घेणं तिची जबाबदारी होती. पण घर ऑफिसच्या धावपळीमुळे तिला त्यांच्याकडे जाणंही जमत नव्हतं. मग डॉक्टरांकडे दाखवायचा बहाणा घेत ते पुण्याला येत आणि तिची त्यांच्याशी भेट व्हायची. एकदा गिरीशने सुचवलं होतं, तुझ्या माहेरी चांगला डायबिटीस डॉक्टर नाही का?
बाबांनी पुण्यात येऊन कुठल्या तरी डॉक्टरांकडे उपचार करायला हवे. त्यांची ट्रीटमेंट घेतली तर लवकर बरे होतील ते. तेव्हापासून रघुनाथराव यांच्या क्लिनिकमध्ये उपचार सुरू झाले होते आणि त्याच निमित्ताने आरुषी थोडा वेळ इकडे राहू शकली. मग यात काय चुकी होती? असो. थंड पाणी पिल्यानंतरही आरुषीचा राग काही शांत होत नव्हता. ती मोठमोठे रडतच आपल्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा जोरात बंद केला. तिला वाटत होतं खूप मोठमोठ्याने रडावं, जोरजोराने रडावं, पण या घरात रडणंही जणू गुन्हा आहे. रडायला लागले तर लगेच म्हणतील, अगं आम्ही काय बोललो की इतक्या लगेच मोठमोठ्याने रडायला लागलीस? नाहीतर मुलांजवळ तक्रार करतील, तिच्यावरच दोष लावतील. हिला तर घराचे 2 भाग करायचे आहेत, असं तिच्या आईवडिलांनी शिकून पाठवले आहे वाटते इथे आल्यावरही तेच धडे परत शिकून जातात. सासूबाईंच्या तोंडावर अशा विषारी शब्दांची पुसट छाप लागायला लागते. आणि त्याच शोभा मामी तर आहेतच, अगदी आगीत तेल ओतायला. स्वतःच्या सूनशी पटत नाही, मग इथे येऊन सासू सुनेत भांडणं लावून तमाशा पाहायचा असतो यांना. त्यांची मानसिकता पण अशीच होती, पण आरुषीला त्यांना संधीच मिळत नव्हती. शिवाय तिच्या बाबांचा शुगर लेवल वाढलेला होता आणि हे लोक त्यांच्या खाण्यापिण्यावर देखील बोलत होते. आरुषीला खूप वाईट वाटलं. लग्न झाल्यानंतर करिअर तिला सोडायचं होतं, पण आरुषीच्या मनात एक वेगळाच भ्रम होता. तिला वाटायचं बाबा सायकल पकडून आहे त्या विषयावर ती दूर दूर जायची लहानपणी. मागे वळून पाहत असता बाबा दिसत नसले तरी ती थोडी डगमगायची. पण त्याच वेळी बाबा धावत येऊन सायकल पकडायचे आणि म्हणायचे, बाळा तू पकडू लागलीस तर मी आहेच ना तुला पकडायला, कशाला घाबरतेस? त्याचं स्वतःचं काहीच नाही. त्यांचं पूर्ण विश्व आरुषीभोवतीच फिरायचं. आरुषी हसायची तर तिचे आईबाबा हसायचे. ती रडली की ते उदास व्हायचे. इतर मुलांप्रमाणे तिनेही चुका केल्या, पण कधी आईवडिलांनी तिच्यावर हात उचलला नाही, कधी तिच्याला रागावले नाही, कारण ती एकुलती एक लाडाची मुलगी होती. प्रेमानेच तिला शिकवले संस्कार, पण तिला आठवत नाही की बाबांनी कधी मोठ्याने ओरडलं होतं. हो, सुवर्णाताई थोडक्या होत्या, पण आरुषी झोपल्यानंतर त्या आपल्याच मुलीकडे मन भरून पाहत बसायच्या. आरुषी त्यांचा जीव होती आणि आजही आहे. एकदा आरुषीने शाळेची फी स्वतः भरण्याचा हट्ट केला होता. सगळ्या मैत्रिणी स्वतः फी भरत असतात म्हणून ती हट्ट करू लागली. रघुनाथरावांनी तिच्या हातात पैसे ठेवले आणि समजावलं, बाळा पैसे सांभाळून ठेव, पाडू नकोस, कुणीतरी घेऊन जाईन, लक्ष ठेव. पण आरुषी कुठे ऐकणार होती? तिने मित्रांच्या आग्रहाला भुलवून त्या पैशांमध्ये सगळ्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला दिलं होतं. घरी आल्यावर सुवर्णाताईंनी तिला समजावलं, पण रघुनाथरावांनी प्रेमाने सांगितले, पैसे कष्टाने मिळवायचे असतात, अभ्यासापोटी वायाला घालवू नये. तो धडा आरुषी अजूनही विसरली नव्हती. बाबा बँकेत क्लार्क म्हणून काम करत होते. पगार फारसा मोठा नव्हता. त्या काही पगारातच घर सांभाळणं खूपच कठीण होतं. त्यात वयात आलेली बहीण आणि आजारी आई वडील, सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांना 2 भाऊ होते, दोघेही चांगल्या नोकरीत होते, पण त्यांनी आई वडील आणि बहिणीची जबाबदारी घ्यायला स्पष्ट नकार दिला होता. आरुषीला आठवलं, त्यांच्या घरी लहान असताना त्यांच्या घरी छोटासा टीव्ही होता. मैत्रिणीच्या घरी मोठा टीव्ही होता. मैत्रिणीच्या घरी मोठा टीव्ही पाहून तिने हट्ट धरला. सुवर्णाताईंनी समजवलं, आता खर्च खूप आहे गं, टीव्ही घेणं शक्य नाही. पण हट्टी असणारी आरुषी कुठं ऐकते? रघुनाथराव कुठून तरी पैसे जमा करून तो मोठा टीव्ही घेऊन आले. ते म्हणाले, पैसे नक्की परत मिळतील, पण मुलीची एक छोटीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही तर ही खंत आयुष्यभर राहील माझ्या मनात. रघुनाथराव तर आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनच जगत होते. त्यांचं प्रमोशन होत गेलं, जबाबदाऱ्या हलक्या होत गेल्या आणि बाप लेकीचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेलं. आरुषी आनंदात असली की रघुनाथरावांच्या जगण्याचा आनंद वेगळाच असायचा. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरुषने पुण्यातील एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तिथेच तिची गिरीशची पहिली भेट झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडले. काही महिन्यात दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. रघुनाथराव आणि सुवर्णाताईंनी या लग्नाविषयी काही तक्रार नव्हती त्यांची. गिरीश त्यांच्यासाठी सगळ्या पैलूंनी योग्य वाटला, चांगला मुलगा वाटला. पण गिरीशच्या आईवडिलांना हा लग्नाचा विचार एकदम मान्य नव्हता.
सावित्रीताईंना सावळ्या रंगाची आरुषी अजिबात आवडले नाही. त्यांना आपल्या मुलासाठी सुंदर गोरीपान सून पाहिजे होती. ठीक आहे, ही चालेल असं म्हणत त्यांनी पुढची अट मांडली. आरुषी ही आईवडिलांची एकटीच मुलगी आहे, त्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावरच येणार. लग्नानंतर तिने माहेराला राहायचं नाही असं आम्हाला नको आहे. तेव्हा गिरीश रागाने म्हणाला, मीही तुमचा एकटाच मुलगा आहे. मग लग्नानंतर मी तुम्हाला सोडून जाणार का? माझ्या जबाबदारीपासून पळून जाणार का? सावित्रीताईंनी त्याला लक्षात आणून दिलं, बाळा तुझी गोष्ट वेगळी आहे. तू मुलगा आहेस, पण ती मुलगी आहे. तिच्यावर सासरच्या कितीतरी जबाबदाऱ्या असणार आहेत, त्या निभावाव्या लागतील तिला. आणि खरी भीती म्हणजे लग्नानंतर ते लोक तुला घरचा जावई बनवून ठेवतील, कारण ती एकुलती एक मुलगी आहे. मग आम्ही काय करू? खरं सांगायचं तर काही करू शकलो नाही. सावित्रीताईंना भीती होती की माझा मुलगा त्याच्या सासरवाडीत बसून राहील. मग तिने म्हणाली, जर आरुषीच्या आईवडिलांनी माझी अट मान्य केल्या तर मला लग्नाला काही हरकत नाही. गिरीशने त्या अटी आरुषीसमोर ठेवल्या तेव्हा ती खूपच जास्त भडकली. म्हणाली, कधीच नाही, मी अशा अटी कधीच मान्य करणार नाही. सावित्रीताईंचा खरा हेतूच हा होता की लग्नानंतर आरुषी माहेरच्यांशी जास्त संबंध ठेवू नये. तिने माहेरी गेली तर एकच रात्रीपुरतं माहेरी राहावं, जास्त नको. सासरची कामं आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्या तिने. हे ऐकून आरुषी तावातावाने म्हणाली, वा रे वा, तुझ्या आईने जसं एखाद्या न्यायालयात उभं राहून निकाल ऐकायचा असतो असं तिला वाटत होतं. पण मी हा निर्णय कधीच मान्य करणार नाही. ती रागाने निघून गेली. त्याचवेळी गिरीशने तिचा हात पकडला. आरुषी वळून म्हणाली, तुला पण हेच हवंय का? गिरीशने तिचा हात घट्ट धरून म्हणाला, नाही, मला असं काही नकोय, पण हो म्हणायला काय हरकत आहे? तुला माहीत आहे ना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज तयार हो ना. त्याच्या विनंतीवर आरुषीचा आवाज आणखी कठोर झाला. अच्छा, म्हणजे तुझ्या मते मी त्यांची अट स्वीकारू? मला ती अट कधीही मान्य नाही. गिरीश म्हणाला, मग मी खोटं होऊ का? मला खोट्यावर आधारित नातं नको आहे. लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचं असतं का? मनाचं देखील असतं. माणसं नव्हे तर 2 कुटुंब एकत्र येणं. आणि तुला वाटतं आपण एका खोट्या आशेवर उभं राहिलंय. गिरीश म्हणाला, ही हट्टावर थांब. हो म्हणशील तर तुला काय त्रास? दोघे आपापल्या हट्टावर अडून राहिले आणि हा हट्टच वादाचं कारण बनलं. रागाच्या भरात गिरीश म्हणाला, कदाचित आपलं प्रेमच खोटं आहे. या नात्याचा इथेच शेवट समज. आरुषी पक्क्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, आणि मला पण या नात्यात आता कुठलाच रस नाही. आणि तिथून निघून गेली. एका छोट्याशा अटीवरून त्या दोघांमध्ये बोलणं बंद झालं. आरुषीने गिरीशचा नंबरही डिलीट केला. पण गिरीश तो आरुषीला विसरता आलं नाही. गिरीशला तिच्या आठवणींनी सतावून तो दारू पिऊ लागला. ही गोष्ट तिच्या मैत्रीण ज्योतीला कळाली. गिरीश आता आईवडिलांसोबत राहत नव्हता. त्यांच्यात सतत भांडणं व्हायची. ज्योती म्हणाली, आरुषी, गिरीश आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं पहिल्यांदा करायचा. तो तुला कधीच विसरू शकला नाही. आजही त्याच्या हातावर तुझ्या नावाचा टॅटू आहे आणि त्याच्या जॉईंट अकाउंटमध्येही तुझंच नाव आहे. मग तुला कोणता पुरावा हवा त्याच्या प्रेमाचा? थोडं थांबून ती पुन्हा म्हणाली, ठीक आहे. तेव्हा त्याचं बोलणं चुकीचं वाटलं, पण काहीतरी अटी समजून घ्यायला हव्यात ना. एकदा त्याच्या जागी उभं राहून विचार कर, तू काय केलं असतंस? त्याला आता माफ कर, नाहीतर तो दारू पिऊन स्वतःला संपवून बसेल. ज्योती बोलली की आरुषी धावत निघाली. गिरीशची अवस्था पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. गिरीश मरत जगायला लागला होता. शेवटी दोघांच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रूने त्यांच्या साऱ्या कडवटपणाला धुवून टाकलं. सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून गिरीशने तिला गुलाबाचं फूल दिलं आणि लग्नासाठी प्रपोज केलं. आरुषीने एक क्षणही न घालवता त्याचा प्रस्ताव स्वीकारला. हे पाहून सावित्रीताईंच्या अंगावर थरकाप कापू लागला. आपल्या मुलासाठी त्या काही बोलू शकल्या नाही, पण मनात मात्र आरुषीबद्दलचं प्रेम नाही तर खोल तिरस्कार वाढत गेला. लग्नानंतर आरुषीने कधी घरात तक्रारीची एकही संधी दिली नाही. उलट ती आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत होती.
नोकरी सांभाळत होती, ती एका मुलीची जबाबदारीही छान निभावत होती. सासरी आणि माहेरी दोघीही चांगल्या जबाबदाऱ्या ती पार पाडत होती. तरी सावित्राबाईंच्या मनात आरुषबद्दल नेहमी काहीतरी कुरकुरी असायचीच. रघुनाथराव आणि सुवर्णाताईंचं घरात येणं जाणं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. मुलगा हातातून निसतेल अशी भीती त्यांना होती. म्हणून गिरीश समोर काही बोलत नसत. एकटे बसून आपल्या मनातला सगळा राग रघुनाथरावांच्या हसतमुख स्वभावाला त्या फाजीलपणा म्हणायचे. तर सुवर्णाताई घमेंडी वाटायच्या. आरुषीने आईवडिलांना थोडंसंही आवरलं की सावित्रीताईंचं रक्त उसळायचं. त्या काहीतरी टोल लावत असत. टोमणे मारून आरुषीच्या मनाला त्रास होईल असं वागत असत. स्वयंपाकघरात आरुषी आईवडिलांसाठी चहा बनवत असत तेव्हा बाहेरूनच ओरडायच्या, "सुनबाई, चहा पावडर कमी टाकू नकोस. चहा पावडर कमी टाक. महागाई किती वाढली आहे. दूध तर सोन्यासारखंच झालंय." आणि स्वतःला हवा असला की म्हणायची, "जरा जास्तच टाक चहा पावडर. पाणी कमी टाक." चहा सारख्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी हा इतका हलकटपणा पाहून आरुषीचं मन किती कडू होतं हे सांगायला नको. गेल्या वेळी रघुनाथराव डॉक्टरांनी गेले होते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की बटाटा, साखर खाऊ नका. पण आरुषीने मेथीची भाजी केली. पण सावित्रीताईंनी चुकून सगळ्यांच्या ताटातली मेथीची भाजी काढून बटाट्याची भाजी ठेवली होती. आरुषी हे सगळं पाहत होती, पण गिरीशला यात अडकवून आई मुलांमध्ये वाद निर्माण करून स्वतःला दोषी ठरवायचं नव्हतं. आणि ह्याच गोष्टींचा सावित्रीताईंनी बिनधास्तपणे फायदा घेत होत्या. पण जेव्हा तेच लोक आरुषीच्या माहेरी जात तेव्हा रघुनाथराव आणि सुवर्णाताई त्यांना स्वागताची काहीही कमी ठेवत नसायचे. सासरकडची म्हणून सुवर्णाताई वेगवेगळे पदार्थ करून त्यांच्या आदरात ठेवण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवायच्या नाहीत. हे सगळं आठवलं की आरुषीचं मन खूप घट्ट व्हायचं. गिरीश मात्र वेगळाच होता. तो रघुनाथराव आणि सुवर्णाताईंना स्वतःच्या आईवडिलांसारखा मानायचा. पण सावित्रीताईंना तो मुलगा बायकोचा गुलाम वाटायचा. गिरीशला त्याचं असं म्हणणं काही फरक पडायचा नाही त्याला आईचा आढळखोर स्वभाव माहीत होता. कधीकधी तो एवढा त्रासलेला असायचा की म्हणायचा, हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जायला हवं. पण त्याचा राग शांत करणारी एकटीच व्यक्ती होती, ती म्हणजे आरुषी. दिवाळी जवळ आली होती. आरुषीने सगळ्यांसाठी कपडे आणि भेटवस्तू घेतल्या आणि आपल्या आईवडिलांसाठी नवीन कपडे निवडले. सुवर्णाताईंसाठी साडी घेतली, अगदी जशी सावित्रीताईंसाठी घेतली होती. पण हीच गोष्ट सावित्रीताईंना एवढी खटकली की त्यांनी साडी तोंडावरच आपटतच म्हटलं, "मला ही साडी नको. माझा आवडता सुवर्णाताईंपेक्षा मोठा आहे. माझं आवडती." हे ऐकून गिरीश संतापून पुढे येणार होता, पण आरुषीने त्याचा हात घट्ट धरला आणि हलक्या नजरेने इशारा केला, "जाऊ द्या." कितीतरी वेळा सावित्रीताईंनी मुद्दाम खोटं रडून गिरीशला आरुषीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण गिरीशला आईचा खरा स्वभाव तर ठाऊक होताच. पण उलट आरुषी तिला सहन करत नव्हती. तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती कधीच हे घर सोडून निघून गेली असती. सून कधी सासूला सहन करत नाही म्हणतात. घरात नेहमी ताणतणाव असतो, पण इथे तर अगदी उलट होतं. आरुषीचे आई वडील निघून गेले होते. दार उघडताच गिरीशने काळजीने विचारलं, "सगळं व्यवस्थित आहे ना?" आरुषी मात्र थोडीशी थकलेली चेहऱ्यावर भावना दडपायचा प्रयत्न करत होती. फक्त 2 शब्दात उत्तर दिलं, "सगळं ठीक आहे." असं म्हणत ती एकही क्षण न घालवता थेट स्वयंपाकघरात गेली. गिरीशसाठी चहा बनवला, पण तिचे जड झालेले पाय, चालण्याची मंदगती, त्या 2 शब्दांच्या मागे किती काही दडलंय हे गिरीशच्या डोळ्यातून चुकलं नाही. चहा घेताना गिरीशला तिच्या चेहऱ्यावर काहीतरी दडलेलं दुःख दिसत होतं. काहीतरी नक्कीच झालंय असं त्याला वाटू लागलं. चहाचा कप उचलून ती स्वयंपाकघरात जात होती तेव्हा अचानक गिरीशने तिचा हात पकडून मिठीत घेतलं आणि हळूवार चुंबन दिलं. त्या क्षणासाठी आरुषीचं मन तुटलं. आज तिला देखील तसं मन होतं की नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून मनसोक्त रडावं आणि त्याला सगळं सांगावंसं वाटत होतं. हो, आज सावित्रीताईंनी तिच्या आईवडिलांचा किती भयंकर अपमान केला, तो पण शोभा मामींच्या समोर. पण तिने डोळे पुसले आणि स्वतःला सावरलं. फक्त एवढंच म्हणाली, "सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही काळजी करू नका. गिरीश 8-10 दिवसात एकदाच घरी येतो.
त्याला त्रास का द्यायचा? मार्केटिंगच्या कामामुळे तो सतत बाहेरच असतो. रात्री जेव्हा स्वयंपाकघर आवरलं तेव्हा जवळपास 11 वाजले होते. अरुषी थकून कोसळल्यासारखी अंथरुणावर पडली. पुस्तक उडवून वाचायला घेतलं, पण डोळे मिटले आणि पुस्तक हातातच राहिलं. गिरीशने ते अलगद काढून बाजूला ठेवलं आणि तिला निरखून पाहायला लागला. आज अरुषी खूप थकलेली होती. त्यानं प्रेमाने तिला पांघरून दिलं आणि तिच्या शेजारी शांतपणे झोपला. सकाळी लवकर उठून तिने सावित्रीताई आणि शोभा मामीसाठी चहा बनवला. मग नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी तयारी सुरू केली. रोजच्यासारखं ऑफिसला जाण्याआधी ती डाळ भाजी बनवत असे. उरलेलं कामं सखूबाई करायची. चपाती मळणं, जेवण वाढणं, त्या सगळ्या कामासाठी अरुषी तिला थोडे जास्त पैसे पण देत होती. सखूबाई गरीब असली तरी मनाने फार श्रीमंत होती. सावित्रीताईंना घरातलं कुठलंही काम नव्हतं. हातपाय थकलेले, फक्त तोंड अखंड चालत होतं त्यांचं. ऑफिसमधून परत आल्यानंतर अरुषी थेट स्वयंपाकघरात जायची. सासू-सासऱ्यांना 8 वाजेपर्यंत जेवण पाहिजे असायचं. घरातले बाकी लोक जेव्हा भूक लागायची तेव्हा अरुषीला आवाज द्यायचे, "अगं वाढून दे जरा." दीड प्रायव्हेट कंपनीत मेघा कॉलेजच्या अंतिम वर्षात सासू-सासऱ्यांची सगळी कामं करून ती स्वतः फ्रेश व्हायची आणि मग थोडं वाचन करायची. तिला झोप येत असली तरी वाचल्याशिवाय झोप लागत नसे. कपाटात तिला लेखकांची पुस्तके, मासिक भरपूर होती, पण गिरीश अगदी उलटा. त्याला वाचन म्हणजे शिक्षा वाटायची. मोबाईल पाहणं त्याला जास्त आवडायचं. यावरून त्यांच्यात छोटंसं भांडणही व्हायचं. दिवस असेच जात होते. एका रात्री अरुषीने आठवण करून, "बाबा, 2 दिवसांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, लक्षात आहे ना?" तेव्हा रघुनाथराव हसून म्हणाले, "मी तर आजच शुगर चेक करून घेतली." "छान बाबा." अरुषी आनंदाने म्हणाली, "मग तुम्ही आज आणि आई आजच निघून या. एक दिवस जास्त आपल्याला सोबत राहता येईल." तेव्हा रघुनाथराव म्हणाले, "ठीक आहे बाळा." रघुनाथरावांच्या मनातही तेच विचार खुळत होते, पण सुवर्णाताईंना तर अरुषीच्या सासरी जायचं नव्हतं. पण बाप मुलीसमोर त्यांचं काहीच चालत नव्हतं. "बघितलं ना बाबा, यावेळी तुमची शुगर लेवल किती कमी झाली आहे. अगदी नियंत्रणात." अरुषी आनंदाने म्हणाली. तेव्हा रघुनाथराव हसत म्हणाले, "यावेळी मी कुणाला हातही लावला नाही." "नाही बाबा, तुम्ही असंच कंट्रोल ठेवा. सगळं व्यवस्थित होईल बघा." अरुषी प्रेमाने म्हणाली आणि वळून आईकडे पाहिलं. मागच्या सीटवर उदास बसलेली सुवर्णाताईंकडे पाहून तिने विचारलं, "आई, तू कोणत्या विचारात हरवली आहेस?" रघुनाथराव मुश्किलपणे म्हणाले, "तुझी आई बाहेरच दृश्य बघते." पण सुवर्णाताईंच्या चेहऱ्यावरील उदासी काही कमी होत नव्हती. अचानक त्या म्हणाले, "यावेळी अरुषीच्या सासरी न जाता आपण एखाद्या हॉटेलमध्ये थांबूया." अरुषी दचकली. "का? हॉटेलमध्ये का? माझं घर इथेच आहे." "तू जसं विचार करते तसं काही नाही. फक्त मजेत राहा, चिंता करू नकोस." त्या म्हणाल्या. अरुषीचं बोलणं ऐकून रघुनाथराव हसले, पण सुवर्णाताई मात्र एकदम शांत होत्या. शोभा मामींची खोली रिकामी होती, म्हणून अरुषीने ठरवलं की आई बाबा तिथे आरामात थांबतील. कोणालाही त्रास होणार नाही. शिवाय गिरीशनेही सांगितलं होतं की तो लवकरच येण्याचा प्रयत्न करेल. पण बहुतेक त्याला कामातून वेळ मिळालेला नसेल असं वाटलं. असा विचार करून अरुषीने गाडी घराच्या दिशेने वळवली. घरी पोहोचल्यावर ती चहा ठेवायला गेली, पण चहा पावडर संपलेली होती. अरे देवा, सकाळी तरी होती. मनातच चटक लागली. चहा शक्य नव्हता, म्हणून तिने ठरवलं आधी आईबाबांना जेवण द्यावं. तेही सकाळपासून उपाशी होते, मग नंतर चहा करायचा. किराणा तर फोन केला तर घरपोच येत होता. त्या दुकानाची सेवा छान होती. आईबाबांना जेवण वाढून बाहेर येत होती, तेवढ्यात सावित्रीताईने जोरात चिरकल्या. "सुनबाई, हे सगळं किती दिवस चालणार?" आरुषी थबकली. "काय म्हणतेस आई?" सावित्रीबाई तावातावाने म्हणाले, "तुझे आईवडील नेहमीच इथे येत असतात. हे शोभतं का? मुलीच्या घरी सारखं सारखं येणं आमच्या संस्कारात नाही चालत असं. मुलीच्या घरी पाण्याचा थेंबही पिऊ नये असं म्हणतात. आणि हे लोकांना थोडीसुद्धा लाज लज्जा नाही. आता तर शेजारीही विचारू लागलेत. खरं सांगू का? मला असं वाटायला लागले की सावित्रीबाईंचा प्रत्येक शब्द आरुषीच्या छातीत जणू खंजीरसारखा घुसत होता. ती पुरतीच थांबू शकली नाही. रक्त सळसळत येऊ लागलं. तिला ओरडण्याचं मन झालं. "आई प्लीज शांत बसा." पण सावित्रीबाई थांबण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. जे मनात येत होतं ते सगळं त्या उकळून टाकत होत्या. दुसऱ्या बाजूला जेवत बसलेले रघुनाथराव आणि सुवर्णाताईंनी पहिला घास घेण्याच्या तयारीतच होते, पण हे कडवट शब्द ऐकून थक्क झाले. त्यांच्या हातातील घास हवेतच थांबला. आरुषीच्या छातीत धडधड वाढली. आईबाबांनी ऐकलं तर? ती लगेच त्यांच्या खोलीत धावत गेली. "आईबाबा, तुम्ही खात का नाही? भाजी आवडली नाही का?" तिने असं आवाजात विचारलं. शक्य तितकं साधं ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पांघरून घालण्यासाठी ती पुढे म्हणाली. सासूबाई विचारत होत्या, "डॉक्टर काय म्हणाले?" तेव्हा आरुषीने गोष्ट लपवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. "बस आरुषी, पुरेसं झालं." सोनाताई घास ताटात ठेवत उभ्या राहिल्या. "मी म्हणालो होतो आम्ही हॉटेलमध्ये थांबतो, पण तू ऐकलं नाहीस. तुला आमची इज्जत घालवायची आहे का?" तेव्हा रघुनाथराव संतापून ओरडले,
सुवर्णा गप्प बस, तू काही बोलू नकोस. मग ते आरुषीकडे वळाले. आरुष बाळा, काही झालं नाही, तू काळजी करू नकोस. नातेवाईकांमध्ये असं होतच असतं. आम्ही निघतो आता. मला एक महत्त्वाचं काम आठवले म्हणून आम्हाला जायचं होतं. आरुषी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, का बाबा? रघुनाथराव मुलीच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते, पण त्यांच्या ओल्या डोळ्यात एका मुलीच्या बापाचा असहाय्यपणा स्पष्ट दिसत होता. आरुषी आईवडिलांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. मुलीला सोडून जावं लागणार या विचाराने सोनलताई जोरजोरात हुंदके देऊ लागल्या. सगळं काही दिलं तरी मुलीच्या आईवडिलांची किंमत नसते का? रघुनाथरावांच्या मनातला राग आणि दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. जेव्हा मुलगा नाही म्हणून लोक टोमणे मारायचे, तेव्हा रघुनाथराव छातीत ठोकून उभे राहायचे. माझी मुलगी 100 मुलांमध्ये आहे असं म्हणायचे. बघा, एक दिवस नक्की सिद्ध करून दाखवेल ती. ती नेहमी आरुषीला म्हणायची, रिटायरमेंटनंतर आम्ही तुझ्यासोबत राहायला येऊ. आरुषी बाळा, तुझ्या म्हाताऱ्या आईबाबांना तू ठेवशील ना तुझ्या घरी? आरुषी नेहमी म्हणायची, हो, मी माझ्या आईबाबांना नेहमी माझ्याकडेच ठेवी. पण आज त्याच आईबाबांना आपल्या सासरी असा अपमान सहन करताना पाहून आरुषीच्या मनात जळजळण्या निखाऱ्यासारखा संताप उफाळून आला. तिने त्यांना थांबवलं नाही, कारण तिला आणखी त्यांचा अपमान सहन करायचा नव्हता. पण एक गोष्ट तिच्या हृदयात खोलवर बसली होती, ती म्हणजे तिच्या आईबाबा काहीही न खाता घराबाहेर निघाले होते. आपण जनावराला खायला घालताना त्यांच्या डोक्यावर हात फिरवतो, पण आज सावित्रीताईंनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. आईबाबा निघून गेल्यावर सावित्रीताई नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणी घेऊन हरिपाठाला गेल्या. सत्संग, पूजापाठ, कीर्तन, ब्राह्मणांना जेवण यासाठी त्या लाखो रुपये खर्च करत असायच्या. पण एक गरीबालाही 1 रुपया मदत करण्याचा समर्थन कधीच आलेला नव्हता. काय दगडाचं काळीज असावं त्यांचं. उद्या त्यांच्या मुलीचंही लग्न होईल तेव्हा कळेल मुलगी म्हणजे आईबाबांसाठी काय असते. असा विचार डोक्यात खुंगावत होता असताना दरवाजावरची बेल वाजली. आरुषीला वाटलं किराणा आला असेल, पण समोर गिरीश दिसता तिचा बांध तुटला. ती धावत त्याच्या गळ्यात पडली आणि अनावरपणे रडू लागली. गिरीशला बरंच कळलं होतं, तरी त्याने शांतपणे विचारल्यावर आरुषीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं त्याच्यासमोर उघडून टाकलं. हे ऐकताच गिरीशच्या छातीत संताप उसळला. जे व्हायचं असेल ते होऊ दे. आज मी बोलणार, आज सोडणार नाही. आजच निर्णय होणार, तो म्हणाल. तो उठताच आरुषीने त्याचा हात धरून थांबवलं. यातून काहीही फायदा होणार नाही. गिरीश, मला भांडण नकोय, मला निर्णय हवा आहे. ते थरथरच्या आवाजात म्हणाले, गिरीश, मला पुण्यात माझं स्वतःचं घर हवंय. स्वतःचं घर हवंय, जिथे मी खरंच माझं म्हणू शकेन आणि माझे आईबाबा कधीही येऊ शकतील. मला तुझ्या कुटुंबापासून दूर करायचं नाहीये तुला. तुला जिथे राहायचं आहे तिथे राहू शकतोस. पण माझा निर्णय आता ठाम आहे. गिरीश काही बोलला नाही, फक्त तिचा हात धरला. कारण आरुषीचा निर्णय त्याला बरोबर वाटत होता आणि त्या प्रत्येक निर्णयात तो तिच्या पाठीशी मजबूतपणे उभा होता. त्या रात्री दोघे बराच वेळ शांत बसले होते. घरभर सावित्रीताईंच्या कट्टर शब्दांचीच आठवण तिच्या मनात फिरत होती आणि आरुषीच्या मनात फक्त एकच निर्धार घट्ट होत गेला होता, अगदी दगडासारखा. हे सगळं थांबवायलाच हवं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच गिरीशने ऑफिसमधल्या एका ओळखीच्या ब्रोकरला फोन लावला. काही तासातच त्यांनी पुण्यातल्या शांत, सुरक्षित परिसरातलं एक छोटंसं पण छान प्लॉट पाहायला भेट ठरवली. आरुषीने घर पाहिलं. लहान होतं पण प्रकाश भरलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे शांतता होती. कोणी टोमणे मारणारं नव्हतं, कुणाच्या डोळ्यात नजर नव्हती, कुणी किंचाळत नव्हतं. ती खूप वेळ त्या रिकाम्या हॉलमध्ये उभी राहिली, डोळे भरून पाहत राहिली. तिच्या मनात फक्त आईबाबांचे थकलेले चेहरे, त्यांचे ओले डोळे आणि न खाता निघून जाण्याचा क्षण तिच्या डोळ्यासमोर दिसत होता. गिरीश तिच्या शेजारी होता. तिच्या शेजारी शांतपणे येऊन म्हणाला, आरुषी, हे घर फक्त आपलं दोघांचं आहे. तू आणि मी. तुझ्या आईबाबांच्या हक्काचं काही उपद्रव आम्हाला सहन करायचा नाही. आरुषीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची झलक होती. त्या दिवशी संध्याकाळी दोघांनी फ्लॅट फायनल केला. सगळे कागदपत्र पूर्ण झाली आणि त्या घराच्या किल्लीचा छोटासा आवाज आरुषीच्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीची घोषणा ठरली. ते घरी परतले. सावित्रीताई नेहमीप्रमाणे काहीतरी अडचणीवर बोलायला निघाल्या, पण यावेळी गिरीश शांत नव्हता. तो ठामपणे म्हणाला, आई, आता आम्ही वेगळं राहणार आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. आम्ही पुण्याला जाणार आहोत राहायला आणि एकमेकांचा सन्मान करायचा आहे. हे देखील महत्त्वाचं होतं. पहिल्यांदा सावित्रीताईंचा चेहरा खूपच गंभीर झाला होता, पण गिरीशचं बोलणं थांबलं नव्हतं. माझ्या बायकोच्या आईबाबांचा अपमान म्हणजे माझा देखील अपमान आहे आणि मी ते सहन करणार नाही. सावित्रीताई काहीच बोलल्या नाहीत. त्यांना स्वतःचे शब्द स्वतःलाच बोचू लागले होते. त्या रात्री आरुषीने गिरीशचा हात हलकासा धरला
तिच्या आवाज अगदी हळू होता, पण आयुष्यात पहिल्यांदाच इतका निर्धार दिसत होता. आज मला वाटते की मी जिंकली आहे. इतरांवर नाही, पण स्वतःवर तरी. काही दिवसात दोघे नव्या घरी राहायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी आरुषीने आपल्या आईबाबांना घरी बोलावलं. सुवर्णाताई दरवाजातून आत येताना शिरल्यात आणि घर पाहताच त्यांच्याच देखील डोळ्यात पाणी आलं. "आरुषी बाळा, हे तुझं घर आहे की आमचं मंदिर?" आरुषी त्यांना मिठीत घेऊन म्हणाली. "हे घर आपलं आहे आई, आपलंच आहे हे घर. जिथे तुमचा अपमान नाही, फक्त सन्मान आहे." आणि त्या दिवसापासून आरुषीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. शांतता, प्रेम, स्वाभिमान आणि आपलेपणा. हे घर त्या चौघांसाठी देवाने दिलेला छोटासा आशीर्वाद बनलं. आरुषीला शेवटी कळालं, लग्नानंतर मुलगी घर सोडते, पण स्वाभिमान कधीच सोडू नये मुलीने. आणि ज्याला स्वाभिमानाचं महत्त्व कळलं तोच खरं घर बांधतो. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? शेवटी आरुषीने जे काही केलं ते योग्य होतं की नव्हतं, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.